हॅलो, क्युरियस वाईब्समध्ये तुमच्यासोबत माझा पहिला अनुभव शेअर करते आहे. हा व्हिडिओ स्पॉन्सरशिपसाठी नाही आहे, फक्त मजा आणि उत्सुकता. गुड मॉर्निंग फ्रॉम अमेरिका. अमेरिकेमध्ये फिरायची सुरुवात मेन सिटीमधून केली. हे आहे स्कल्पचर पार्क. अमेरिकेतील स्कल्पचर गार्डन म्हणजे उघड्या आकाशातील कला संग्रहालय. कल्पकतेचा, भावनाचा आणि सौंदर्याचा इथे सुंदर संगम पाहायला मिळतो. मग अगस्त्यानी आणि मी इथे मस्ती केली. तो खेळला. तो खेळेपर्यंत आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि गरमी होती म्हणून मग आम्ही एका आईस्क्रीम पार्लरमध्ये गेलो. बाहेरून बघितलं तर ठीक आहे वाटलं, पण आत गेल्यावर कलरफुल आणि सगळ्यात मेन स्वीज मशीनवर आईस्क्रीम आपणच आपलं बनवायचं, हे खूप जास्ती एक्सायटेड होतं. आणि मग काय, लेट्स सेट गो. इथे तुम्हाला फ्लेवर्स आधी टेस्ट करून बघता येतात आणि मग घेता येतात. मी सुरुवात व्हॅनिला फ्लेवरपासून केली. बेसिकली हे योगर्ट बार म्हणून ओळखलं जातं. व्हॅनिला घेतल्यानंतर मग मी चॉकलेट पण घेतलं. ॲक्च्युली मला सगळे घ्यायचे होते, इतकी मी एक्सायटेड झाले होते, पण शेवटी मी माझा मोह आवरला. आणि पुढे कोणतं फ्लेवर आहे हे मी चेक करत होते. त्यात मला मँगो दिसलं. मग मी थोडंसं मँगो फ्लेवर घेतलं आणि मग अगदी लहान बाळासारखं पुढे फुल एक्साइटमेंटमध्ये पुढची गोष्ट करायला मी गेले, ती म्हणजे टॉपिन्स. टॉपिन्समध्ये चॉकलेट, फ्रूट, नट्स, गमीज असे खूप ऑप्शन्स होते. मग मी नट्सपासून सुरुवात केली घ्यायला. थोडेसे नट्स, त्याच्यानंतर जेम्स आणि पिस्ता घेऊन मग मी पुढे चॉकलेट्सचे ऑप्शन बघायला गेले. चॉकलेट्समध्ये पण खूप ऑप्शन्स होते. त्यातले मी 2-3 चॉकलेट्स टाकले आणि मग फ्रेश फ्रूट्समध्ये स्ट्रॉबेरीज, बेरीज घेतल्या, चेरी घेतली आणि त्यावर छान चॉकलेट सिरप घेतलं. आणि अशा प्रकारे माझं कलरफुल क्रीमी बाउल असं रेनबो आईस्क्रीम कप तयार केलं. एनचीज आईस्क्रीम एकदा तरी ट्राय कराच, मस्ट रिकमेंडेड.